नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. शेतकऱ्यांसाठी सरकारने एक मोठं धोरण आणलंय, विशेषतः खताच्या अनुदानाबद्दल. चला तर मग हा महत्त्वाचा बदल नेमका काय आहे हे सविस्तरपणे समजून घेऊया. हो, ही बातमी खरंच खूप मोठी आणि तितकीच महत्त्वाची आहे. आत्तापर्यंत अनुदानांची रक्कम जी वेगवेगळ्या मार्गांनी फिरायची ती आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. खरं सांगायचं तर हा संपूर्ण शेतकरी समुदायासाठी एक खूप मोठा आणि सकारात्मक बदल ठरू शकतो. पण मग प्रश्न येतो की ही नवीन सिस्टीम नेमकी आहे तरी काय आणि ती काम कशी करणार. या बदलामागे एक खास यंत्रणा आहे जिला डीबीटी असं म्हणतात. चला ही नवीन प्रणाली एकदम सोप्या भाषेत समजून घेऊ. डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. मराठीत म्हणायचं तर थेट लाभ हस्तांतरण. ही एक अशी सरकारी प्रणाली आहे ज्यामध्ये सरकारकडून मिळणारे कोणतेही फायदे, मग ती सबसिडी असो किंवा अनुदान, ते थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केलं जातं. यातला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मधले दलाल, ते आता पूर्णपणे बाजूला होणार. जुन्या आणि ह्या नवीन पद्धतीत जमीन अस्मानाचा फरक आहे असं म्हटलं तरी चालेल. आधी कसं व्हायचं, पैसे अनेक हातांमधून फिरायचे आणि त्यामुळे उशीर तर व्हायचाच, पण गैरव्यवहारालाही वाव मिळायचा. पण आता चित्र पूर्णपणे वेगळं आहे. डीबीटीमुळे पैसे थेट सरकारकडून शेतकऱ्याच्या खात्यात येतात. ही प्रक्रिया आता खूपच वेगवान आणि पूर्णपणे पारदर्शक झाली आहे. आणि ही योजना काही लहान नाहीये. आकडा ऐकला तर थक्क व्हाल. तब्बल 1,70,000 कोटी रुपये एवढी प्रचंड रक्कम या नवीन प्रणालीतून वाटली जाणार आहे. या एका आकड्यावरूनच या योजनेचं महत्त्व लक्षात येतं. बरं, मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या सगळ्याचा थेट शेतकऱ्याला काय फायदा होणार आहे? कारण शेवटी हे सगळं शेतकऱ्यांसाठीच तर आहे, बरोबर? चला तेच पाहूया. या योजनेचे 4 मुख्य फायदे आहेत. पहिला आणि सगळ्यात मोठा फायदा म्हणजे पैसे थेट खात्यात येणार. दुसरा, सगळा व्यवहार अगदी काचेसारखा स्वच्छ आणि पारदर्शक, काही लपवाछपवी नाही. तिसरं म्हणजे वेळेची प्रचंड बचत होणार, कारण सरकारी कार्यालयात हेलपाटे मारायची गरज नाही. आणि चौथं, जे खूप महत्त्वाचं आहे, फसवणूक आणि भ्रष्टाचाराला आता पूर्णपणे लगाम बसेल. आणि सरकारचा हेतूही अगदी तोच आहे जो या वाक्यातून स्पष्ट होतो. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळावा आणि ज्यांच्यासाठी हा लाभ आहे त्यांच्यापर्यंत तो न चुकता थेट पोहोचावा. आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे, कोणती तयारी करणं गरजेचं आहे, हे जाणून घेणं खूप आवश्यक आहे. ही एक छोटीशी पण खूप महत्त्वाची चेकलिस्ट आहे. लक्षात ठेवा, पहिली गोष्ट, तुमचं आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे ना हे तपासून घ्या. दुसरा म्हणजे तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो बँकेत अपडेटेड हवा. तिसरं, खत खरेदी करता त्याच्या पावत्या त्या अगदी जपून ठेवा. आणि चौथं म्हणजे सरकारी पोर्टलवर तुमची नोंदणी व्यवस्थित झाली आहे की नाही हे एकदा नक्की तपासा. आणि ही सगळी तयारी वेळेवर करणं खूप गरजेचे आहे. म्हणजे काय की तुम्हाला तुमचं अनुदान वेळेवर विना अडथळा मिळेल आणि संपूर्ण प्रक्रिया अगदी सुरळीत पार पडेल. तर आता आपण समारोपाकडे येतोय. हा जो बदल झालाय त्याचं भविष्य काय असू शकतो, याचे दूरगामी परिणाम काय असतील, थोडा याचा विचार करूया. म्हणजे एक गोष्ट तर नक्की आहे की हा बदल फक्त पैसे पाठवण्यापुरता नाहीये. हे खूप मोठं पाऊल आहे. भारताची जी कृषी व्यवस्था आहे तिला अधिक पारदर्शक, अधिक आधुनिक आणि अधिक कार्यक्षम बनवण्याच्या दिशेने. आणि जाता जाता एक प्रश्न मागे ठेवतो की हे जे थेट हस्तांतरणाचं मॉडेल आहे ते खरंच भारतीय शेतीमध्ये इतकी मोठी क्रांती घडवू शकेल का, की त्याचा परिणाम येणाऱ्या पिढ्यांनाही जाणवेल? यावर विचार करायला हरकत नाही.